नमस्कार मित्रांनो, निघालो बघा गॅसची टाकी भरून आणायला. बघा गॅसची टाकी टाकली पाठीमाग. आता आचार्याला लागल ना, 2 टाक्या फुल लागते त्या आचार्याला. बुंदी, भात, भाजी, सगळं पापड बिपड तळायला, भजी ही करायला. आणि घरात वापरायला ही शिगडी होती. ही शिगडी जे कवायला काय तर गरम होत नाही. मग ही शिगडी म्हणलं दुरुस्त करावं, काय झालंय काय नाही बघावं म्हणलं, म्हणून घेऊन चाललोय. काल भरला सगळा टोटल बाजारही भरला. आता घरी आज त्यांना म्हणलं नीटनेटकं करा. मामा मामी बिन आली, आमची मोठी मावशी बिन आली. करतील आता शेंगदाणं हे फोडतील, घरच्या शेंगा आहे त्या वापरायला शेंगदाणं. आज काय ती तांदूळ, गहू, डाळ खडाखोडा बघावा लागतो की. म्हणजे आता आपली हाय चक्कीपर आपल्याला काय ती दळता येत नाही एवढं चांगलं. गिरणीवाल्याकडून दळायला त्या आचार्याला मऊ त्या माहिती लागतं चांगलं, म्हणून ती बाहेरनं दळून आणायचं. उद्या बिद्या दळून आणायचं, उद्या परवा दिवशी 2 दिवसात सगळं. पुन्हा एका दिवसात सगळं. अजून हाराची ऑर्डर द्यायच्या, कीर्तन करायला हार सगळ्यासनी हार. आईच्या फोटोला ही हाराची ऑर्डर देऊन टाकायचे. डिजिटलचं अजून बघायचं आहे कुठं तर काय. त्यात सर्दी डोकं कणकणी जरा जाम आले. म्हणलं काल एक इंजेक्शन मारलं तरी पण काय फरकच पडेना. म्हणलं आज गॅसची टाकी भरून जाताना मारावं अजून एखादं इंजेक्शन कशी काय नाही हो. शी तुम्हाला सांगतो, पाऊलू हातानं दुखलं काढल्या का झालं या. 3 तास पाऊलू ते चुलत भाव आलतं मोबाईलवरनं, जुन्या आठवणी म्हणून. पाऊलू 3-4 शिवना पाणी खेळलो तुम्हाला सांगतो. 3-4 तास शिवना पाणीच खेळतोय. सकाळी 8ला जी विहिरीत उडी टाकली, 11:30 पावणे 12 वाजताच बाहेर निघलोय सकाळच्या. बघा हजार ही हाताने ओढून आपली चूक काय आपण सांगितलं पाहिजे मोठेपणाला. बरोबर आहे, चूक केली म्हणजे सांगितलं पाहिजे का नाही. मला त्यांनी बोलवलं पवायला, म्हटलं 10-15 मिनिटात यायचं. पण ती म्हटली चला शिवना पाणी खेळूया. लहानपणी कसं खेळत होतो, बरं लहानपणी कसं आहे रोज पवायला जात होतो. आता आज पण पाहून झालोय मी. म्हटलं आता रोजच पवायचं, म्हणून आता रोज सकाळचं पवायलाच जातोय. बघा आजारी पडलं तरी मी पवायलाच जातोय. विहिरीत तेवढाच पवायचा व्यायाम होतो या. बरोबर आहे ना. शेगडी आता नीट करायला टाकतो. शेगडीला अजून तासभर जाणारच, अर्धा-पाऊण तास. गॅसची टाकी भरायची आहे. आणि उन्हात असल्यावर ऊन तर एवढं पडतंय. 11 वाजल्या म्हणलं का मैदाळ ऊन पडतं या. टाईमच नाही. आणि जेवण पण काय खावाठा झालं या. भात आणि दही खाल्लंय बघा तेवढं. कालवण तर तोंडात दर वाटणं, भाकरी बिन तोंडात दर वाटणं. उन्हानं तुम्हाला सांगतो माणूस पाणीच मैदाळ पितंय उन्हानं. जेवण कमी आणि पाणी जास्त, अशी कंडिशन झाली आहे. यावर्षी मामा मामी आली बघा काम करू लागायला. सकाळी सावडायचा कार्यक्रम होता आमच्या गावात, ते सावडलं. तिकडे पण गेलतो, सावडून आलो मी. पुन्हा आंघोळ्या ही झाल्या, स्वयंपाक पाणी सगळं केले. मामा मामी आली जेवायलाच. मामाचं गाव ही जायला थोडी, पण मामा सांगोला इथं शिक्षक आहेत तिकडं. सांगोलाच तिकडं बंगला बांधून तिकडं गावात मस्त घर आहे, जमीन जागा सगळं आहे. पण तिकडंच स्थायिक आहे नोकरीमुळं. अजून एका 5-7 वर्ष राहिली रिटायरमेंटची. 6-7 वर्षानंतर रिटायरमेंट होते, मग येतील गावाला. माणसं पाहिजे ते हो. माणसं कसं आहे, आपल्या नडी अडचणीला धावून येणारी माणसं आहेत. बरोबर आहे ना. संकटात धावून येणारी माणसं पाहिजे ती. सुखात कोण पण येईल हो, पण दुःखात साथ देणं लय महत्वाचं आहे. आबाला म्हणलं घरचं बघतो, लाईट एक नाही. आबाला म्हणलं लाईट आली तर तेवढं खडावाळा भिजव. आबा पण हाय आता रोटीला लागले. आबाज बिन चांगला. आबाला काय आता म्हणजे एवढं काय नाही, जरा मागचं विसरून सगळं गेलं. आता व्यवस्थित चालतोय, बोलतोय सगळं. शेवटी भावाला भाव तुटलाय का सांगा. आज ना उद्या एक होतच असते हो. डोकं लय फनात हे सर्दी झाल्यामुळं आवाज पण बसायला लागलाय. मिठाई गोळीला करावं लागते त्या. आणि ह्या गाडीत तुम्हाला सांगतो दम निघत नाही बिगर एसीचा. आणि एसी लावली का जास्त सर्दी होती. आणि हाय असं बिगर एसीच दम पेन निघत नाही. काचा उघड्या सगळे धुळल्यानं गाडी काच भरती या.
एक ताप आहे मैदाळ ताप आहे तुम्हाला सांगतो. स्वयंपाकाला एक निवारण आहे तुम्हाला सांगतो. मैदाळ बायकाच निघून लागते उन्हाळ्यात. बघा आता दमादमा 4 पत्र टाकावं म्हणजे आपलं साईडला एका कोपऱ्याला जिकडे चोरी आहे का तिकडंच त्या कणगी शेजारी म्हणतोय एक 3 पानं आणली तरी भरपूर झालं. मोकळा वातावरणात आपलं साईडनं काय तर बांधा बिंधा म्हणजे वारा बिरा जाऊ नये म्हणून. इतकं ऊन पडलंय तर लोक काय रस्त्या उतरायची राहत नाही ते बघा. काय ना काय कामानिमित्त माणूस बसल पण काम बसत नाही ना. सगळं गर्दीच आहे. जिकडं बघल तिकडं गर्दीच आहे. वाहनाला वाहनं खेटून आहे ते. लय वाहनं जपून चालवावं लागते. ती ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय तर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात. फोन आला त्या फोनवर तोपर्यंत. गॅसची टाकी भरायला जायचं होतं तितक्यात सीएनजीचा मेसेज पडला गाडी आल्या म्हणून. लाईनीला थांबलो बघा. लगेचच तुम्हाला सांगतो पुढं 100-150 गाड्या लागल्या आहे. लय बेकार सीएनजीला लय बेकार कंडिशन झाली आहे. एक तर इकडे खेड्या गावात भेटत नाही आणि जी एखादी गाडी इथे आहे त्यालाच मुलकाची गर्दी. भयानक गर्दी आहे भयानक. पेट्रोलला काय नाही कधी पण गेलं मिळतंय पण सीएनजी भेटत नाही आणि सीएनजीला अवरेज देते त्यामुळं लोक सीएनजीला लय गर्दी. पेट्रोल पंपाची संख्या सीएनजीला कमी आहे. काय करायचं म्हणजे आता गॅस पण जाऊन भरावं आधी सीएनजी टाकावं म्हणून बाकी कामं सगळी शिगडी अजून इथंच ठेवली आहे. गॅसची टाकी पाठीमागच आहे. लाईनीला थांबलोय. येईल तासाभरात नंबर आला भरायचा मग जायचं गॅस. बाकी काय चाललंय सगळं तुमच्याकडे. ऊन कसलं आहे बाहेर बघा कसं दिसते काचतलं ऊन. लय बेकार ऊन पडलंय. भयंकर उन्हाळा होता ह्या वर्षी. उन्हाळ्याने रेकॉर्ड ब्रेक केलंय. तुमच्याकडे किती टेम्परेचर आहे सांगा कमेंटमध्ये. आणि हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचला आहे ती पण सांगा. कुठलं तुम्ही हा व्हिडिओ बघितला ते कमेंट करून सांगा. सगळ्यांनी उन्हाची काळजी घ्या. काय होतं वातावरणात बदल होतं इकडं तिकडं. ऊन अचानकच जास्त पडते अचानकच पाऊस पडते. दरवर्षी कसं असायचं एवढं टेम्परेचर नसायचं पण ही वर्षी पहिलेच असेल की इतकं टेम्परेचर गाठलंय. लय बेकार टेम्परेचर आहे. मोबाईल सुद्धा चार्जिंग होत नाही तर इतकं बेकार टेम्परेचर आहे बघा. मोबाईल फ्रीजमध्ये ठेवावं लागते 5-10 मिनटं गार करायला आणि मग मोबाईल चार्जिंग लावावं लागते. उन्हाचं सकाळ संध्याकाळ जर मोबाईल चार्जिंग होते तर दुपार जर चार्जिंग जर करायचं म्हणलं तर अजिबात होत नाही. बघितलं माझ्या मागं किती गाडी आहे त्या दिसत नाही आता काचत ना. तर जवळजवळ माझ्या मागं जवळजवळ नाही म्हणलं तरी 20-25 गाड्या आहेत त्या. आणि पुढं आता जवळजवळ 40-50 राहिले त्या. ती नंबर येऊस तर ही गाडी पेट्रोलच चालूच ठेवावी लागते. जर गाडी बंद करून उभं राहायचं म्हणलं तर गाडी पण गरम मोबाईल पण गरम सगळं टेम्पररी ब्लॉकड म्हणते लगेच मोबाईल उष्णतेनं. असली कंडिशन आहे. म्हणून गाडी आता सीएनजी संपलं तरी पेट्रोल चालू आहे गाडीचं आणि गाडी चालूच आहे. गाडी बंद करून अजिबात कसलाच दम निघत नाही. भयंकर दृश्य आहे हो. सीएनजी मायला मुंबई पुण्याला सुरतला जाताना टापोटाप सीएनजी भेटायचा जागोजाग. जर 20-30 किलोमीटरला पंप असाय सीएनजी जर गर्दी नाही काय नाही. डायरेक्ट एखादी गाडी पुढं असा 1 किंवा 2 डायरेक्ट नंबर. आणि इकडं मरणाच्या गाड्या आहे त्या. इकडं पण सोडीत लागणार फक्त त्याला पेट्रोल पंपाची संख्या वाढली पाहिजे. बरोबर आहे. तर चला मित्रांनो चालू आहे आजचं माझं असलं काम. अजून दवाखान्यात जायचं. या सगळ्यांनी 9 तारखेला भेटू पुढच्या वेळात. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.